सर्वांना जय महाराष्ट्र। आज मुंबईमध्ये वरळी डोममध्ये किंवा एका ठिकाणी दोन भावांचा विजयी महोत्सव असा होता। आपल्याला त्यावरतीच आज बोलायचं आहे, पण सर्वप्रथमतः माझा एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही खाली याचं उत्तर नक्कीच द्या। सेक्युलर झालेले उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्ववादी होतील का? हिंदुत्ववादी असलेले राज ठाकरे हे सेक्युलर होणार का? आपला प्रश्न आहे, उत्तर खाली द्या मित्रांनो। बघा, आज जी काही सभा होती, जी काही विजयोत्सव होता, महोत्सव होता, त्यामध्ये काय काय झालं, कसं झालं, आपल्याला या विषयावरती आज बोलायचं नाही, कारण ते सगळ्या माध्यमावरती ह्या बातम्या चालू आहेत। पण यामधले काही सुटलेले डॉट्स, काही गोष्टी, बातमी मागची काय बातमी आहे का, किंवा काही मधली कुठली सुटलेली ओळ, आपल्याला आज या सगळ्याच गोष्टीवरती एक प्रूफ सहित आपल्याला बोलायचं आहे। तुम्ही गोष्ट एक लक्षामध्ये घ्या, मुळामध्ये हिंदी सक्तीची नव्हतीच आणि फक्त तिसरी एक ऑप्शनल भाषा म्हणून आपल्या अभ्यासक्रमामध्ये हिंदी येणार होती। आपले माध्यम आहे हे मराठी माध्यमच राहणार होतं आणि कुणावरती ही सक्ती ही हिंदीची नव्हती। तुम्ही हा विषय लक्षामध्ये अगोदर घ्या। ज्या ज्या राज्यामध्ये त्या प्रांतीय भाषेचा वाद आहे, त्या ठिकाणी तेथील पार्ट्या सत्तेवर राहण्यासाठी किंवा सत्ता येण्यासाठी भाषेचा वापर करतात। त्याचं उदाहरण म्हणजे आपले दाक्षिणात्य राज्य आपले असो। आता या भाषणामध्ये काही भाषणाच्या ओळी मला आठवतात आणि त्यामधलं एक वाक्य हे कॉमन होतं उद्धव साहेबाकडे पण आणि राज ठाकरे साहेबाकडे। पण राज ठाकरेंच्या भाषेमध्ये तो हिंदुत्वपणा, तो विनम्रपणा, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वाक्यातून आढळून आल्या। उद्धव साहेबांच्या भाषणामधून तीच मगरुरी, तोच एक ठाकरे नाही तर उद्धव साहेबाचा बाणा, टोमणे, ह्या गोष्टी मित्रांनो आढळून आल्या। त्यामधलं दोघांचं एक कॉमन वाक्य होतं, ते म्हणजे जे माननीय बाळासाहेबांना जमले नाही आम्हाला एकत्र आणणे ते देवेंद्र फडणवीसांना जमलं। हे वाक्य आहे मित्रांनो राज ठाकरे साहेबांचं। तर सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपल्याला तुमच्या साथीची खूप गरज आहे। आणि सर्वांना विनंती आहे, आपलं चॅनल लहान आहे, तुम्ही याला आपलं आर्थिक सहाय्य सुद्धा करू शकता। तुम्हाला साईडला दोन्हीही तुम्हाला ऑप्शन येत आहे, एक स्कॅनर आणि आपलं UPI ID बघा। आणि तेच वाक्य असं दाखवलंय उद्धव ठाकरेंनी, आमच्यातला अंतरपाठ दूर करण्यासाठी अण्णाजी पंतांनी केलं। आमच्यातील अंतरपाठ दूर करण्याचं काम अण्णाजी पंतांनी केलं, हे वाक्य आहे उद्धव ठाकरेंचं। आणि पहिलं वाक्य होतं माननीय राजसाहेबांचं। हे दोन्हीही वाक्य पाहिले तर यामध्ये भाषेचा आणि विचाराचा फरक हा या ठिकाणी साफ दिसून येतो। आता त्यामध्येच माननीय उद्धवजी म्हणतात अंतरपाठ दूर करण्यासाठी अण्णाजी पंतांनी काम केलं। मुळात अंतरपाठ हा वधू आणि वर ह्या दोघांमध्ये धरलेला असतो, कारण त्या विधीमध्ये नवऱ्यानं बायकोला बघू नये, म्हणजे वरानं वधूला बघू नये, म्हणून त्या ठिकाणी अंतरपाठ धरला जातो। अंतरपाठ हा मराठी शब्द आहे, त्याचा वापर हा नेहमी विशिष्ट जागेच होतो, पण या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आमच्यातला अंतरपाठ दूर करण्यासाठी काम अण्णाजी पंतांनी केलं। आता अंतरपाठ कोण धरला होता, नवरा कोण आहे, बायको कोण आहे, तुम्हीच कमेंट करा। आणि पुढला मित्रांनो मला एक विषय या ठिकाणी बोलावा असा वाटतो, आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये एक विषय तुम्ही ऐकला असेल की जय गुजरात म्हणता किती लाचारी करणार। आता हे जय गुजरात काल अमित शहाच्या सभेला हे शेवटी शिंदे साहेबांनी म्हणले। आता गुजरात हे काय पाकिस्तानमध्ये नाही, गुजरात हे अमेरिकेमध्ये नाही, ते भारतामधलं एक राज्य आहे। मग या ठिकाणी हे फक्त अमित शहा पुढे फक्त शिंदे बोलले होते का? नाही, यापूर्वी उद्धवजी सुद्धा जय महाराष्ट्र आणि जय गुजरात हे बोलून गेले। तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस। आप आगे चलो, हम साथ हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। मित्रांनो हे असं आहे, फक्त राजकारणासाठी, मतासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत।
आम्हाला राज ठाकरे साहेबांचा अभिमान आहे, गर्व आहे आणि आम्हाला हे स्वतःविषयी अभिमान आहे. आम्ही मराठीमध्ये व्हिडिओ करतो, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आमची माय बोली, आम्ही आमच्या आईला आई म्हणूनच हाक मारतो, वडिलांना पप्पा म्हणूनच हाक मारतो, मॉम डॅड म्हणत नाही. आणि आमच्या स्वतःचे मुलं आमचे मराठी माध्यमात जिल्हा परिषद शाळेत शिकतात, याचा आम्हाला अभिमान आहे. पण या ठिकाणी तुम्ही जो व्हिडिओ बघितलाय त्यामध्ये हेच म्हणतात पूर्वी जे गुजरात, आता हेच म्हणतात. तो किती लाळचाटपणा आहे, तो किती लाचारी आहे, तुम्ही यातला फरक तुम्हाला कळला असेल. आता उद्धव ठाकरे परत काय करतात की फडणवीस, शिंदे यावर ते टीका करतात, त्यावर ते आपले शब्द सुमन हे उधळत असतात पूर्ण सभेमध्ये, पूर्ण भाषणामध्ये. त्यामध्ये महत्वाचे वाक्य होते, महाराष्ट्र लुटला, मुंबई लुटली. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत भाजपसोबत तुम्हीच होता, त्यानंतर मुंबईवर राज्य हे शिवसेनेचं आतापर्यंत आहे. मग ज्यावेळेस शिवसेनेमधले उद्योगधंदे किंवा शिवसेनेमध्ये जे काय त्याची अवस्था आली होती त्यावेळेस तुमच्याकडे बीएमसी होती पूर्णपणे, त्यावेळेस तुम्ही कुठल्या उपाययोजना केल्या तुम्ही ते पण लोकांसमोर सांगा. 131 मराठी शाळा बंद कोण केल्या ते पण सांगा. आणि जे पुढला विषय आहे ते म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे, अभिमान आहे. ते तेलंगणाची भाषा वेगळी, केरळची भाषा वेगळी, कारण प्रत्येक राज्यामधील संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा वारसा तेथील भाषा हे सांगतात. ह्या गोष्टी कोणी नाकारू शकत नाही, हे काळ्यावरची पांढरी रेघ आहे. तशी प्रत्येक राज्याची भाषा आहे. तशी भारताची भाषा कुठली आहे मित्रांनो? तुम्हाला एक साधा मला पडलेला प्रश्न आहे एक भारताचा नागरिक म्हणून, की भारताची, हिंदुस्थानची हे भाषा कुठली आहे? आपल्याला शाळेमध्ये आतापर्यंत हे शिकवलंय की बाबा भारताची भाषा ही हिंदी आहे, तर हिंदी भाषा भारतामध्ये खूप राज्यामध्ये बोलली जाते आणि प्रशासकीयमध्ये सुद्धा इंग्रजी हिंदी ही वापरतात. हे पण आता प्रश्न पडलाय, माझ्या मुलांना प्रश्न विचारला परवा दिवशी ज्यावेळी गायब होत त्यावेळेस, की पप्पा आपल्या देशाची भाषा कुठली आहे? मग अशा वेळेस त्याला मी उत्तर काय द्यायचं तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा प्रश्न पडला होता का की आपल्या महाराष्ट्राची भाषा ही मराठी अभिमान आहे, पण देशाची भाषा कुठली आहे? जगामध्ये हे इंग्रजी बोलतात, पण भारतामध्ये नेमकी भाषा कुठली बोलली जाते? हा येथे एक असा मोठा प्रश्न मित्रांनो तयार होतो. आणि राजसाहेब हे कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. त्यांनी आतापर्यंत समर्थन हे भाजपला किंवा हिंदुत्ववादी विचाराला केलेलं आहे. आणि जो काही भोंग्याचा विषय होता तो त्यांनीच लावून धरलेला आहे. आणि त्याचं मत हे नेमकी परखड असतं. आता पहलगामच्या हल्ल्यावरती बोलले होते की पहिलं तुम्ही आपल्यातले शोधून मारा. तसं झालंही, आपल्यातलेच काही स्पाय त्यातलं सापडले, आपले काही गुप्तहेर आपल्यामधलेच सापडले. म्हणजे दूरदृष्टी हे राज ठाकरे साहेबांची आहे, की महाराष्ट्राला परिचित सुद्धा आहे. पण या ठिकाणी उद्धव साहेब त्यांच्या सोबत जाऊन नेमकं त्यांना साध्य काय करायचंय? ज्यावेळेस आपल्याकडे सत्ता होती त्यावेळेस आपण नेमकं याच मराठीकरता काय केलं, इथं हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि उरला त्या सभेचा विषय, तर विजय सभा जी होती ही विजय सभा ही मराठीची असू शकत नाही. सिंपल गोष्ट, कारण कोणीही मराठीवरती घाला घातला नाही, कोणी मराठीला हात लावला नाही. मराठी ही महाराष्ट्रामध्ये सक्तीची आहे. आणि जर मुंबईमध्ये जी काही भाषा आता परप्रांतीय आले, परभाषिक आले, हे कधी आले? ते 2022 नंतर आले नाहीत, ते पूर्वीपासून आलेले आहेत. ते आतापर्यंत हे लोकांना मुळमध्ये येऊ कोण दिलं, तर हा एक प्रश्न होतो. पण या ठिकाणी जो मुद्दा होता मित्रांनो, तो आजचा मुद्दा भाषण, ठाकरे साहेबांचं भाषण मी ऐकलं, राज ठाकरे साहेबांचं भाषण चांगलं वाटलं, त्यांचे मुद्देही चांगले वाटले. ते विधानसभेच्या वेळेस तरी मुद्दे खूप चांगले आणले होते. नदीचं प्रदूषण, आपलं उत्पन्न, बेरोजगारी, ते मुद्दे अगदी चांगले आणि छान आणतात. पण उद्धव साहेबांचा विचार होतो त्यावेळेस असं वाटायला लागतं बघा, लहानपणी जे काही लोक असतात बघा, आपल्या पाठीवर कोणी मोठा एखादा माणूस उभा असला, एखादा पोरगा उभा असला, आपलं छाती फुगते, आपल्याला असं वाटतं आपल्यामध्ये बळ नाका नसणं, पण आपण एक 10-20 पुढचे पोरं मारू असं वाटतं, कारण की आपल्या पाठीवर कोणतरी आहे. आता उद्धव साहेबांच्या पाठीमागे हे राज ठाकरे त्या भाषणामध्ये होते, म्हणून त्यांनी डायरेक्ट जोच अहंकार, तेच मगरुरी, त्याच गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत. यातून सगळं स्पष्ट हे होतं या भाषणामधून. आता विषय उरला मराठी अस्मितेचा. महाराष्ट्रामध्ये जो मराठी माणूस आहे तो मराठी बोलतोच, पण किती माणूस मुंबईमध्ये मराठी बोलतो, हिंदी बोलतो, हे पाहणं गरजेचं आहे.
तर आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसं ही हिंदी बोलतात. काय करायचं सांगा आता. महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण एक मुद्दा मध्येच उठला होता, तोही मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. तो मुद्दा या भाषणामध्ये आढळला नाही. मराठीमध्ये मराठी वाचता आली पाहिजे, मराठी बोलता आली पाहिजे, मराठी बोललीच पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये जो काही मुस्लिम वर्ग आहे तो आताही हिंदी भाषा बोलतो, घरामध्ये घराबाहेरही. पण आतापर्यंत मला अशी कुठली केस आढळली नाही. आतापर्यंत जे काही लोक मारामारी करतात, जे मारतात हिंदी न बोलल्यामुळे, हिंदी येत नाही म्हटल्यानंतर, पण यांच्यावरती कोणी ऍक्शन काय घेत नाही किंवा कोण घेतली नाही आतापर्यंत. हाही महत्वाचा मुद्दा मित्रांनो आहे. आता मीरा भाईंदर या ठिकाणी हिंदी बोलले म्हणून एकाला मारलं गेलं. योग्य आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहात, तुम्हाला मराठी आली पाहिजे. तुम्हाला नाही आली तर तुम्ही त्याच्याकडे सांगू शकता की बाबा मी प्रयत्न करेन, मी शिकेन. हे उत्तर अपेक्षित आहे. पण या ठिकाणी जो काही लोक, काही समाज आहे, काही वर्ग आहे, तो वर्ग अद्यापही तो मराठीत बोलत नाही. त्यांच्यावरती कुठली ऍक्शन यांच्यातर्फे घेण्यात येते का, आतापर्यंत आली आहे का, हा सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, हे एकूणच असं प्रकार आहे, असं प्रकरण आहे. जे काही डॉट्स चुकले ते डॉट्स तुमच्याकडे मी मांडायचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये काय वरी खाली होऊ शकतं. म्हणजे सांगायची भावना, म्हणजे सांगायची तुम्हाला जे इंटेन्शन आहे ते खूप प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. जे प्रश्न मला पडले ते प्रश्न मी निखळपणे मांडलोय. तुम्हाला हे प्रश्न पडले असतील तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.